तर राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे, ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 12 जागांचा जो प्रस्ताव दिला होता त्यावरती काँग्रेसने हरकत घेतलेली आहे। तर काँग्रेस लोकसभेच्या जास्त जागा देण्यास तयार नसल्याचं या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे एकूणच सकाळी झालेल्या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न झालंय ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आंबेडकरांनी काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा असं देखील काँग्रेसने म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी जो प्रस्ताव या ठिकाणी काँग्रेसला दिला होता 12 जागांचा, तो काँग्रेसला अमान्य असल्यामुळे आता आंबेडकर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आंबेडकरांनी काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावावर विचार करावा असं देखील काँग्रेसने म्हटलंय। त्यामुळे आता एकूणच काँग्रेस सोबत प्रकाश आंबेडकर जाणार का आणि नेमकी ही वाटचाल कशी असणार आहे हे अधिक जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एकूणच काय वाटतंय, आघाडी होणार का? आघाडीमध्ये वंचित विकास आघाडीला घेण्याबाबत आग्रही काँग्रेसकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न अद्याप सुरू आहेत। पण तुर्तास जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार प्रकाश आंबेडकरांना 12 जागा हव्या होत्या, त्या काँग्रेसना देण्यास तयार नाहीये। आणि विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांची मागणी आधी ठाम आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघ हवा आहे। त्याच्यामध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभासाठी निवडणूक लढवत असतात। यामुळे नेमक्या काही जागांची अशी स्वरूपाची भूमिका प्रकाश आंबेडकरांकडून घेतली जाते की ती काँग्रेस कधीही पुढच्या काळामध्ये पूर्ण करू शकेल का याविषयी शंका व्यक्त केली जाते। यामुळे मुळात आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली तरी जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार आघाडीमध्ये वंचित विकास आघाडी प्रकाश आंबेडकर जाणं थोडंसं कठीण दिसतं आहे आणि कदाचित याची अधिकृत घोषणा उद्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर करतील असंही समजलं जातं। अगदी तुर्तास याविषयी प्रकाश आंबेडकरांकडून काय प्रतिक्रिया आली सागर? प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्या काही जागांवरनं चर्चा सुरू आहे। उद्या पुण्यामध्ये वंचित विकास आघाडीच्या नेत्यांची आमची बैठक आहे आणि त्याच्यामध्ये त्या बैठकीनंतर आम्ही नेत्यांबरोबर चर्चा करू आणि उद्या त्या संदर्भात अधिक स्पष्ट भूमिका मांडू की काँग्रेस बरोबर जायचं आहे की नाही। त्यामुळे उद्या या सगळ्या गोष्टींवर पडदा पडेल असं म्हटलं जातं। तुर्तास तरी मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार या बैठकीमधून फारसं काही अनुकूल घडण्याची शक्यता कमी दिसून येते।